रामकृष्ण मंडळी, आज संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 376वा तुकाराम बीजेचा सोहळा म्हणजे साक्षात वैकुंठ गमनाला आज तुकोबाला जाऊन 376 वर्ष आले। आता आपण महाद्वारातून आतमध्ये एंटर होऊया। आता आपण शिळा मंदिराच्या जवळपास आलोय मित्रांनो, आपण बघू शकता जी काय वातावरण निर्मिती झाली आज तुकाराम बीजेची ते आपण अनुभवू शकता। भक्तिमय वातावरण येथे होण्यापूर्वी झालं। आज या शिळा मंदिराचं दर्शन घेतलं आपण आणि खूप भारी असं वातावरण आजच्या या तुकाराम बीजेच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी होतंय। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची जगातली सर्वात मोठी पगडी ही पाठीमागच्या वर्षी या ठिकाणी त्याचं लोकार्पण झालं गेले। खूप साऱ्या दिंडी या पद्धतीने आज तुकाराम महाराजांच्या बीजेच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी देहूनगरीमध्ये सज्ज झालं त्याने आपण बघू शकता। हे जे काही वातावरण आहे ते खरंच एक भक्तीचं आणि शक्तीचं वातावरण या ठिकाणी आज या ठिकाणी झालंय। तुकाराम महाराजांच्या जे काय आपल्या आषाढी वारी त्या निमित्तही तिकडे घेऊन गेले जातात। हीच ती पवित्र पालखी, सोबत घागर पण आहे तुकोबा यांची पवित्र अशा पालखीचं आपण दर्शन घेतोय आज या ठिकाणी। अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी मंदिराचं डेकोरेशन तुम्हाला पाहायला मिळेल। बरेच दिवसापासून बीजेला येतो, आता मला चालता येत नाही बरोबर, पण तुमचा मुलगा घेऊन आलाय म्हणजे अजून काय पाहिजे, हे खरं पुण्य आहे। बाकी म्हणजे देवाला अपेक्षा झालेली त्यांना सद्बुद्धी दिली। भक्ती, श्रद्धा आणि कृतज्ञतेचा हा महासंगम आज या ठिकाणी आपल्याला देहूनगर मध्ये पाहता येतोय। मित्रांनो बघू शकता आज तुकाराम बीजेची ही दृश्य, आज खूप सारा भक्त सागर आज या ठिकाणी येथे पाहायला मिळतोय आपल्याला। नदीच्या घाटावरती आलोय, हे बघा ते वातावरण आहे ते खरंच खूप भारी आहे। आता आपण अशा ठिकाणी निघालो ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचा उत्सव आता थोड्या वेळात चालू होणार आहे। म्हणजे बघितलं तर तुकाराम महाराजांचा जो वैकुंठ गमन सोहळा चालू होणार आहे त्या ठिकाणी बघा किती खतरनाक अशा पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक पालख्या दिंड्या या ठिकाणी आनंद घेतात आणि लहानचे मोठे पण भजनाचा कालावधी फिरत आहेत। त्या ठिकाणी आठवलंय किती भारी, म्हणजे अजून काही सुट पाहिजे, आपली संस्कृती टिकवायची असेल ना या पद्धतीने करावं लागतं। मित्रांनो आता आपण आलो आहोत पवित्र असणाऱ्या नांदोळकर वृक्षापाशी। याच ठिकाणाहून संत तुकाराम महाराज शेवटचं कीर्तन करून गरुडावरती विराजमान होऊन तुकाराम महाराज वैकुंठाला गेले। तीच ही जागा आहे हा पवित्र नांदोळकर वृक्ष आणि या नांदोळकर वृक्षाचा या साक्षीने आज भरपूर भक्तजन या ठिकाणी आज तुकाराम महाराजांचा जो काही वैकुंठ गमन आहे 376वा सोहळा ते सगळे आज भक्तजन या ठिकाणी आले ते आणि तुम्ही बघू शकता प्रत्यक्ष आपण दर्शन घेतो या ठिकाणी। तर चला तुम्हाला मी दर्शन घडवतो मस्तपैकी। भरपूर भक्तजन या ठिकाणी आज दर्शन घेतात, ते वातावरण एकदम भक्तिमय झालंय आणि या ठिकाणी आता आपण दर्शन घेतोय या ठिकाणी। माऊलींनो, हीच ती जागा ज्या ठिकाणी तुकोबांनी आपलं शेवटचं कीर्तन केलं। दरवर्षी तुकाराम बीजेला दुपारी बरोबर 12 वाजून 2 मिनिटांनी हा वृक्ष अचानक डोलू लागतो असं मानलं जातं। या क्षणाची साक्ष घेण्यासाठी लोक तासनतास इथे बसतात, इथे उभे राहतात। निसर्गाचा किम्या म्हणा किंवा तुकोबांच्या भक्तीची शक्ती। या ठिकाणी बरोबर 12 वाजून 2 मिनिटांनी दुपारी हे नांदोळकर वृक्ष हलतं, म्हणजे वारा नसताना पण हे वृक्ष हलला जातो। खरंच ही खूप भाग्याची गोष्ट आहे की हे आपल्याला बघण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलोत आणि आपण तुम्हाला हा सोहळा दाखवणार आहे, तर त्याचा आनंद घ्या। म्हणजे खूप सारे भक्तजन आज या ठिकाणी दर्शनासाठी लाईनीसाठी थांबतात कित्येक तासन तास, कारण हा सोहळा खरंच अनुभवण्यासारखा असतो।
आपण जर बघितलं तुकाराम महाराजांचं इतकं सुंदर पद्धतीने आज वैकुंठ गमनाचं या ठिकाणी फुलाच्या स्वरूपामध्ये आज डेकोरेशन केलंय आणि आज हे त्या मंदिरामध्ये लागतंय की किती भाग्याची गोष्ट आहे की आपण ते आपल्या चॅनलवरती आपण दाखवतोय बघा किती भारी सुरू होते. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम गावा मित्रांनो. संत तुकाराम महाराजांची वैकुंठ गमन सोहळा पार करतोय मित्रांनो. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. तुकाराम बीजाचा हा सुंदर सोहळा आपल्याला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जय जय रामकृष्ण.